टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। राज्यामध्ये 23 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान। उद्या सर्व नगर परिषदा आणि नगरपालिकांचे निकाल लागणार। न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या निवडणुका लांबल्या होत्या। अंबरनाथ शहरामध्ये प्रभाग क्रमांक 28 मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप। 2 जणांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडलं। अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी दोघांना भरारी पथकाच्या ताब्यात दिलं। भाजपच्या उमेदवाराकडून हे पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप। अंबरनाथ नगर परिषदेमध्ये 200 बोगस मतदार असल्याचा आरोप। शिंदेच्या सेनेनं सर्व बोगस मतदार आणल्याचा भाजप आणि काँग्रेसचा आरोप। अंबरनाथ पोलिसांनी 200 मतदारांना ताब्यात घेतलं। नाशिकच्या सिन्नरमधील प्रभाग क्रमांक 2च्या मतदान केंद्रावर बोगस मतदार पकडले। बनावट आधार कार्ड बनवून मतदान करण्याचा प्रयत्न। निवडणूक अधिकाऱ्यांनी बोगस मतदाराला पोलिसांच्या ताब्यात दिलं। वाशीमध्ये ठाकरे सेनेच्या उमेदवाराला धमकी दिल्याचा आरोप। भाजप उमेदवारांना धमकी दिल्याचा आरोप। गुन्हा दाखल। भाजप उमेदवार सतीश वानखेडे फरार। शोध सुरू। अजितदादा तटकरे यांची फडणवीसांसोबत काल रात्री तासभर बैठक। अनेक ठिकाणी अजितदादांची एनसीपी स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत। युती नाही तिथे स्थानिक पातळीवर पवारांसोबत युतीचे संकेत। सूत्रांची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे यांचा मुलगा आज भाजपत प्रवेश करणार। सुरेंद्र पठारेंसह 22 माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार। पुण्यामधील 22 माजी नगरसेवक आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार। माजी नगरसेविका सायली वांजळे आज भाजपात पक्षप्रवेश करणार। सायली वांजळे मनसेचे दिवंगत नेते रमेश वांजळे यांच्या कन्या। कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाला भाजपचा धक्का। कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश। ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना धक्का। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। मनपा निवडणुकीचा धुळा पाहायला मिळतोय। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज ठाकरे आज मुंबईतील मनसेच्या शाखांना भेटी देणार। राज ठाकरे कार्यालयाचं उद्घाटन देखील करणार। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या भेटीगाठी। पुण्यामध्ये मनसेच्या 400 इच्छुकांच्या मुलाखती। काल दिवसभर 41 प्रभागांसाठी 400हून अधिक उमेदवारांच्या मुलाखती। पुणे पालिकेसाठी मनसेची तयारी सुरू। ठाणे पालिकेसाठी महाविकास आघाडीची पहिली बैठक पार पडली। पवारांच्या राष्ट्रवादीकडून ठाण्यामधील 50 जागांची मागणी। ठाकरे सेनेकडून ठाण्यामध्ये 50 पेक्षा जास्त जागांची मागणी करण्यात आली। मनसेने ठाण्यामध्ये 25 जागांची मागणी केल्याची माहिती। पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिंदे सेनेची बैठक। पुणे महापालिका निवडणुकीमध्ये किती जागा लढवायच्या यावर बैठकीमध्ये निर्णय होणार। महापालिका निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीला खिंडार। विरारमधील बहुजन विकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। ज्येष्ठ कार्यकर्ते हरीश्वर पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपत। आप मुंबईतील सर्व 227 जागा स्वबळावर लढवणार। उमेदवारांची यादी जाहीर। महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसची मोठी कोंडी होणार। नागपूर महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या 10 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। लोकांच्या मूलभूत मुद्द्यांवर निवडणूक लढवत असल्याचं आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आलंय। मुंबई पालिकेमध्ये 1.5 लाख दुबार मतदार असल्याची माहिती। यादी पडताळणीनंतर आकडेवारीमध्ये घट झाल्याचं समोर। दुबार मतदारांकडून हमीपत्र लिहून घेण्याचं काम सुरू। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे बीएमसी निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना घरातून मतदान करता येणार नाही। निवडणुकीसाठी अशी कोणतीच तरतूद नाही। राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण।